औशीमध्ये पहिल्यापासून भारत नानाचं प्रेमी गाव आहे इथं. हं, हं, लोक काम करणाऱ्या माणसाला निवडून देते. हं, कामाचा माणूस बघते. हं. पक्षाचं वगैरे काही तसं होणार नाही असं वाटतं. आता दोन्ही आता काय मत विभाजन झालं असलं, कोण कुठल्या पक्षात गेलं, कोणाची सत्ता आणली, कोणी गेलं, हे जे आपण डोळ्यानं सगळे बघतोय. नेत्यांपेक्षा मतदार हुशार झालाय. आज मतदारांना नेते मंडळींनी संभ्रमात पाडलं होतं. एक नेता ह्या पार्टीचा, एक नेता त्या पार्टीचा, एक नेता दोन नेते मिळून का हाय म्हणून सांगते तर तिसरंच नेता नेतृत्व देते तर ती संभ्रमात टाकले, ती मतदारांना टाकलं असलं तर मतदार संभ्रमात राहिला नाही. ह्याच्यामधून निधी आलेला होता आणि या गावावर भारत नानांचं संमत एवढं चांगलं आहे. एवढ्या लहान मुलाला जर या ठिकाणी विचारलं नानांच्या बाबतीत तर इथला लहान मुलगा सुद्धा तुम्हाला सांगेल की भारत नानाशिवाय इथं पर्याय नाही. आणि भारत नानाची जेवढी फिक्स मत आहेत ती फिक्स मध्ये कुठेही गेलेली नाही तर जाणार पण नाही. आणि ती तेवढी मतं जरी पडली तर ते डॉक्टर साहेब निवडून असं येतात. काय म्हणतात तिथे ती? सगळं पाक काही सत्तेचं काय पण विरोधक नको का गावाला म्हणा देशाला म्हणा. आता किती विरोधक ठेवच नाही पक्ष काय करायचं? नाही नाही विरोधक पाहिजे म्हणूनच आम्ही खंबेरमध्ये उभा आहे. काय झालं तर उभाच. उभाच. अहो जसं इथं राजकारण भारत नाना आहे तेव्हापासून 70% गाव हे भारत नानाला होत आहे पहिल्यापासूनच रेकॉर्डच आहेत म्हणजे मतदानात झालं तवशीच आमच्या गावाला सांगतो 70% त्या पार्टीला भारत नाना या पार्टीला मतदान होणार. हार गेल्यावर निवडून आले ना. हं, हं, हं. सगळं मातंबर पुढारी भारतानं पाडलं. बर. म्हणजे त्याला पडला हं. सुधाकर मालक पडला. हं. हे दोघं बरं अवताडे परिसरात हं. हे दोघं पडले. हं. भारत नाना म्हणत नव्हता हं. तर कुणालाच आमदार होऊ देत बर. नव्हता. अजिबात ना. हं. लोकच तसे. मग आता नानाजी लोक आता डॉक्टरच्या मागे जातील काय कांबळे? हा? नानाची पार्टी कुठली आहे हा. कुठं कुठं असतं. हा. आम्ही छान बघण्यात सांगेल त्याला म्हणतात. बर. ही कृपा कोणाची नानाचीच आहे की डांबरीची. बाकी कोणी केलं नाही काम? कोणी केलं नाही, नुसते आश्वासन आहे की बघा. मग आता सदस्य म्हणून निवडून आले, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, त्या उमेदवाराने जास्त मताधिक्यानं ह्या गटातनं गणातून निवडून दिलं. त्यांनी पाठ फिरून पाठीमागे बघित नाही. आणि ह्यांची अवस्था अशी आहे, ह्यांच्याकडे शिफारशीला जर गेलं, ह्यांचं लेटर पॅड ह्यांच्यापाशी सहीला हे येतं, लेटर पॅड दुसरे करा, ह्यांची अशी अवस्था ह्या पार्टीची. पक्ष फक्त शेटजी भटजी आणि लाटजीसाठी पक्ष आहे. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टकरी कामगारांचं यांना देणं घेणं कोणत्याही गोष्टीचं नाही. आतापर्यंत पंचायत समिती अनेक विविध स्कीम आहेत, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, महिलांसाठी, सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी स्कीम आहेत. आतापर्यंत ह्यांनी कधी कोणाची जनजागृती केली, कोणाला एखादी स्कीम साधं ह्या जिल्हा परिषद सदस्यानं आणि पंचायत समिती सदस्यानं यांची साधं खुरपं आणलं नाही ह्यांनी तावशीला. कुठल्याच गटात नाही, खुरपं नाही, काय कुदळ आणली नाही शेतकऱ्यासाठी. जेवायला गेलं तर 200 रुपयाचं घेतलं तर तुम्ही 28 रुपये कट करून घेताय आमच्याच पैशावर. आम्हालाच पैसे आम्हाला देताय तुम्ही. PM किसान असेल, लाडके बहीण असेल, ते तुम्ही फक्त नादी लावायचं. आमच्याकडनं ज्यावेळेस 10,000 घेचाल तुम्ही त्यावेळेस आम्हाला 1,000 रुपये माघार देताय. त्यामुळे लोक आता ह्यावेळेस बदल 100% घडवणार. पण आता नौका उमेदवार आपल्याकडे डॉक्टर कांबळे आहेत आणि बाकीकडे म्हणलं तर तगडे उमेदवार आहेत. तगड्याचा विषय नाही, मग? इथं तगड्याचा विषय सुशिक्षित उमेदवार आहे. ती लोकांची कामं करू शकेल, डॉक्टर आहे आज ती माणूस, त्यामुळे लोकांची कामं ती करू शकेल. इथली माहिती आहे त्याला, सगळी ही आहे. पैशावर काही राजकारण आता चालत नाही. मी समाधान वानसळे, लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये म्हटलं तर या ठिकाणी तावशी या गावामध्ये आपण आहोत आणि तावशी या गावामध्ये बघितलं तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे वैभव कांबळे या ठिकाणी आणि त्यांच्या कार्यकर्ते या ठिकाणी. तर बघितलं तर शिंदेची शिवसेना आणि भाजपचे वेगळे उमेदवार तगडे असताना देखील इकडे नाना मनाला वर्ग चांगला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी ताकद लावलेली आहे. आणि इथील जी काही लोक आहेत तर वैभव कांबळे यांना काय म्हणतात, नेमकं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे, कारण की नानाला मनाला वर्ग चांगला अतिशय चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं लोकांची भावना नेमकी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कांबळे हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आहे आणि पुढे बघितले तर भाजपचे देखील तगडे उमेदवार आहे आणि शिंदेची शिवसेना देखील या टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये. तशा अनुषंगाने आपण या ठिकाणी या गावामध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी काही लोक बसले, त्यांची संवाद साधतो. दादा नमस्कार. नमस्कार. काय कुणाचं काय नाव, आता काय आता निवडणुका संपत आली आता महाराष्ट्र, कारण की उद्या परवा त्याचे मतदान चालू आहे. 7 तारखेला मतदान आहे. इथं आमच्या तावशीमध्ये पहिल्यापासून भारत नानाचं प्रेमी गाव आहे इथं. त्याच्यामुळे इथं मतदान हे रोड रोलर आणि रिक्षा भरपूर मतदान होणार आहे, म्हणजे लीड जाईल असं आहे. कोण उभा कोण आहे? वैभव कांबळे म्हणून आहे टाकळी जिल्हा. डॉक्टर आहेत, तरुण आहे, सुशिक्षित आहे
आणि सध्या यंग जनरेशनचं मतदार जास्त असल्यामुळे तो तरुणांना वाटते की तरुण उमेदवारांना संधी द्यावी अशी. तसेच खर्डी जिल्हा आमचं पंचायत समिती गण आहे. म्हणजे भाऊसाहेब आगावणे म्हणून आहेत, ते पण उमेदवार चांगले आहेत, कामाचा माणूस आहे ते दोघं पण, त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आहे. पुढे बघितले तर भाजप आणि शिंदे शिवसेना आहे वगैरे. आहे आता पक्ष म्हणल्यावर राहणारच आहे त्यांचं. तरी पण कसं आहे, भाजप सध्या ही काय नाही इथं. 100% आपलं रिक्षा आणि रोड रोलरला आहेत बरोबर म्हणा. आहे की भाजप काय नाही, पण सत्तेचा पक्ष असल्यामुळे थोडंच लोक तिकडं ते असं म्हणतात, पण आता नगरपालिकेला बघितलं की सत्तेचं होतं, नगरपालिकेला बदल झालाच की. असं काही नसतंय सत्तेचं. आणि लोक काम करणाऱ्या माणसाला निवडून देते, कामाचा माणूस बघते. पक्षाचं वगैरे काही तसं होणार नाही असं वाटतं. दोन्ही मंगळवेढ्याची आणि पंढरपूरची नगरपालिका जशा पद्धतीने परिवर्तन झालं तशा पद्धतीने होईल. 100% होणार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये 100%. जरी म्हणत असले वर भाजप आहे, आम्हाला भाजपला द्या, केंद्रात आहे, राज्यात आहे, तरी पण बदल होतच असतोय नगरपालिकेला. आपण त्या निमित्तानं बघितलंयच, तसंच बदल होत राहील. पण आता इकडे बघितलं तर भाजपचा पण एक प्रमुख उमेदवार आहे, भाजप ताकद आहे. दुसरीकडे बघितलं तर शिंदेचं पण आहे. आणि आता हे आपलं नानांची ताकद कशी आहे? आहे की. आता आमच्या तर गावाची परंपराच राहिलेली आहे. म्हणजे परंपरागत कायम आम्ही भालके परिवारासोबत राहिलेलं गाव आहे हे. 2009ला, 14ला, 19ला, 21ला चारही वेळेस आम्ही भगीरथ दादांना पोटनिवडणुकीत, त्याच्या अगोदर आमदार साहेबांना आम्ही मताधिक्य दिलेलंच आहे या गावाला. असं म्हणते की काय आता नानांचा गट आता पहिल्यासारखा राहिला नाही वगैरे, काय खरं आहे का? नाही, आता ते कसं आहे, म्हणणाऱ्याला काय आपण बोलू शकत नाही त्याविषयी. बरं. पण आपण ते मतदानात तुम्हाला दिसूनच येईल त्याचं काय. किती टक्के होईल आपल्या गावात? आपल्या आता इथं आमच्यात 4200 मतदान आहे. साधारण 3-3.5 हजारापर्यंत होईल पोलिंग. काय तुमचं काय मत आहे? आजपर्यंत माझ्या अनुभवानं मी जसं राजकारणात आलो, कॉलेज झाल्यापासून मी सुरुवात शिवसेनेची केली, वसंतदादा काळे असल्यापासून ते आज तागायत. आम्ही विरोधी गट म्हणूनच काम केलेलं पहिल्यापासून. अण्णांच्या काळानंतर वसंतदादांचं नेतृत्व, वसंतदादाच्या नंतर भारत नाना आणि कल्याणरावचं नेतृत्व, विठ्ठल परिवार म्हणून काम केलं. जे बी दोन्ही बी चेअरमन कुठल्याही पक्षात गेलं तर तवशी हे गाव त्यांना कायम सपोर्ट करून कायम गावातनं लीड. आणि हे विठ्ठल परिवाराचं गाव आणि भालके प्रेमी आणि काळी प्रेमी गाव पहिल्यापासून. आता काय मत विभाजन झालं असलं, कोण कुठल्या पक्षात गेलं, कोणाची सत्ता आणली, कोणी गेलं, हे जे आपण डोळ्यानं सगळे बघतोय. नेत्यांपेक्षा मतदार हुशार झालाय. आज मतदारांना नेते मंडळींनी संभ्रमात पाडलं होतं. तरी पण आता अशिक्षित राहिलं नाही. प्रसार माध्यम आहे, मीडिया आहे, भरपूर आहे. प्रत्येकाला घरापर्यंत जाऊन पहिलं कसं बॅलेट पेपर दाखवून समजावून सांगावं लागत होतं, चिन्ह समजावं लागत होती. काही वेळेस डबल चिन्ह राहिल्यावर मतबाद होत होती. पण आता क्षणाक्षणाला टीव्ही आणि मोबाईल आणि स्पीकरच्या गाड्या, ह्यामुळे कोण कुठल्या पक्षाचा, कोणाचं चिन्ह काय, कुठल्या घरातला कार्यकर्ता कुठल्या पालावर जातो, कुठलं नेतृत्व करतो, ही अशिक्षित माणसाला आणि जनसामान्याला सांगायची गरजच राहिली नाही. आणि प्रथमतः पाठीमागचा इतिहास बघितला तर चारही विधानसभेला बघा, भारतनाना उभारल्यापासून लीड कायम कुठलं आहे तवशीतलं, भालके परिवाराच्या पाठीमागच आहे. आणि आता तर तिरंगी लढत आहे. पंचायत समितीला आणि झेडपीला तिरंगी लढत, अपक्षांचा विषय द्या सोडून. एक नेता ह्या पार्टीचा, एक नेता त्या पार्टीचा, एक नेता दोन नेते मिळून का हाय म्हणून सांगते तर तिसरंच नेता नेतृत्व देते. तर ती संभ्रमात टाकले, ती मतदारांना टाकलं असलं तर मतदार संभ्रमात राहिला नाही. अजूनही नेते मंडळींनी अनुभव. आता जर निर्णय घ्यायचा असला तर इथून पुढे एक निर्णय घ्यावा आणि जनतेला नीट जनतेची सेवा करावं, हीच अपेक्षा लोकांची आहे. प्रत्येकाने आपला आपला पक्ष आणि आपला आपला गट आणि माझी चार माणसं म्हणत बसलं तर अशी युनिटी राहत नसती. प्रत्येकाच्या घरात एक कार्यकर्ता नेटलेला, आता अशिक्षित कोण राहिलेलं नाही. प्रत्येकाने आपलं मत ही लोकशाही पद्धतीच आहे. कोणी भूल थापाला बळी पडणार राहिलेलं नाही मतदार. आता प्रत्येकाचं कार्य बघून, प्रत्येक जण कसा निर्णय घेतो हे बघूनच मतदार तपासूनच मतदान करतो. आणि जी सहानुभूती नानांची संपली म्हणली, ती सहानुभूती जरी 2 वेळा भगीरथ दादा पडली असतील आमदारकीला, तरी पण मतदानाचा आकडा बघितला तरी दोन्ही पंचवार्षिकला भगीरथ दादांना पोटनिवडणुकीत आणि 2024ला सुद्धा मतदान ज्यादा झालेलं आहे.
हे प्रत्येकाने विरोधकांनी तपासून बघावं. पत्रकारांना तर माहितीच आहे, विरोधकांना माहितीच आहे. हे आवर्जून सांगण्याचं महत्व काय आहे? दादा पडलेलेच नाहीत, दादा निवडून आलेले आहेत आमच्या मताने. कसं काय? कारण लीड बघा तुम्ही, ज्या मताचा आकडा बघा, गेल्या वेळेसपेक्षा ह्या 2024ला आकडा वाढला का नाही, लाखाच्या वर गेला का नाही, हे बघितलं तर आपल्या लक्षात येतं. मग भारत नानांची सहानुभूती कुठं संपली? जनतेची भारत नानाची सहानुभूती असल्याशिवाय, जनता त्यांच्या पाठीमागं असल्याशिवाय भगीरथदादाला मतदान जादा होत झालं का? आणि नगरपालिकेत तर मंगळवेढा आणि पंढरपूरला दाखवूनच दिलं. बाबा भारत नानांची सहानुभूती आहे का नाही हे सिद्ध करून दाखवलंय. तरी पण भारत नानांची सहानुभूती संपली आणि भालके गट संपला असं म्हणायचं विरोधकांचं कामच नाही. एखाद्या अडाणी मतदाराने म्हणलं, त्याला काही कळत नाही असं त्यानं म्हणलं तर एक ठीक आहे. शहाण्या स्वरत्या माणसाने, राजकारण करणाऱ्या माणसाने जर भारत नानाचा गट संपला, भारत नानाची सहानुभूती संपली म्हणणं हे योग्य वाटत नाही, हे अयोग्य आहे. आणि पंचायत समितीला तीर्थ विकास आघाडी जे आपले आगावणे भाऊसाहेब आहेत, त्यांचं चिन्ह आहे रिक्षा, आणि झडपीला पुरस्कृत आहेत वैभव कांबळे डॉक्टर, सुशिक्षित आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत. तरुणाई सध्या आपल्या 2 तालुक्यात तर दिसून आले. तरुणाई ही आमच्या पाठीमागं आहे का नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि आता तर तरुणांना संधी जास्त ठिकाणी आहे. आपली घराणेशाही चालवायला प्रत्येकाने तिकीट देऊन प्रत्येक आपलं आपलंच बघत बसलं तर ते तरुणांना कळतंय. विरोधकांना त्यांच्यात बी हा आहे, सगळीकडेच आहे घराणेशाही. नाही असं नाही, तिकिटासाठी ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारणारी बी बघितली जनतेनं. त्यामुळं मतदाराला सांगण्याची गरज राहिली नाही. आमचा कायम ह्या तवशी गावातलं रेकॉर्ड तपासून बघायचं, कायम लीड दिलेला आहे. आणि हेच लीड राहणार भारत नानाच्या आशीर्वादाचं ही फलित आहे. डॉक्टर कांबळे हे देखील आहेत, तर आता मग त्याच्या मागे उभं राहतील का जनता? आपोआपच आहे ना, जनता आपोआपच आहे. ते त्यांना सांगायची गरज नाही जनतेला. मतदारापर्यंत सगळेजण पोचलेले, ते प्रचार करायची सुद्धा गरज राहिली नाही. इतक्यापर्यंत सगळ्याच्या मनात बिंबलेला आहे. आता इकडे बघितलं तर प्रामुख्याने समोर म्हटलं तर तगडे 2 उमेदवार आहेत. एक शिंदे शिवसेना आहे, इकडे परत नंतर आतापर्यंत भारत नानांनी दंड थापटून सगळीकडे सगळ्या तगड्या उमेदवारांना चितपट करून दाखवलेलं आहे. विजयदादा उपमुख्यमंत्री असताना दाखवलेला आहे, सुधाकर मालक असताना दाखवलेला आहे, समाधान दादांना चितपट करून दाखवलेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे की बाबा ही बालके घराण्यानं आपणाला चितपट केले का नाही. त्यामुळे पुढच्यांना तगडं म्हणण्यापेक्षा आम्हीच तगडं आहोत ह्या मताचा माणूस आहे. किती गावात किती होईल आपलं काय? गावात 4235 मतदान आहे. 70% 80% मतदान पोल झालं तर आम्ही ही कायमचं, मी म्हणतो मोठेपणानं सांगत नाही, कायम 100-200 मतांना का होईना आम्ही लीडच असतो आणि लीडच राहणार. बरं, आता कुठली कुठली गाव मोठी आहेत ह्याच्यात गटात? ह्या गटात आपल्या खर्डी गणात खर्डी आणि तावशी, नंतर शेटपळ, आणि ही तनाळी लहान गाव आहे, उंबरगाव, भवाळी ही 2 गाव आहेत. बरं, आता खर्डीत आता बघितलं तर ते मोठे नेते गाव म्हटलं जातं, पण तसा विकास झाला नाही. देवस्थान चांगला आहे, येणार जाणाऱ्या लोकांना असं लोक नाराज. विधानसभेच्या इलेक्शनच खर्डीने दाखवून दिलंय, किती लीड दिलंय. ते जरी त्यांचं प्रॉपर गाव असलं तर तिथून भारत नानांना, भगीरथदादांना लीड दिलं का नाही ते आता उघडच आहे ना. ते मतदान झाल्यानंतर त्यात कोणाला लीड आहे, मग पाठीमागचा इतिहास तपासला तर कळतंय. आता डॉक्टरांच्या मागे उभं असले डॉक्टरांच्या नागावणे भाऊसाहेबच्या दोघांच्या पाठीमागे उभा आहे जनता. आता तुमचं काय मत आहे? नमस्कार, नमस्कार. मी समाधान बोरांडे, या तावशी गावचा सरपंच, माजी सरपंच आहे. भारत नानांच्या काळामध्ये या गावामध्ये 2 कोटीचा निधी आलता. आणि या पाठीमागे जे आपलं मंदिर दिसतंय हे भारत नानांच्या ह्याच्यामधून निधी आलेला होता. आणि या गावावर भारत नानांचं संमत एवढं चांगलं आहे, एवढ्या लहान मुलाला जर या ठिकाणी विचारलं नानांच्या बाबतीत, तर इथला लहान मुलगा सुद्धा तुम्हाला सांगेल की भारत नानाशिवाय इथं पर्याय नाही. आणि त्यानंतर आम्ही आता भगीरथ दादा, लहानात लहान जरी कार्यक्रम असला, शाळेचा असो, कोणाचा घरगुती कार्यक्रम असो, तर आपल्या घरचं आहे असं समजून जी माणसं आमच्यासाठी येतात, त्या माणसासाठी आम्ही खंबीरपणे उभा आहे. मग आता ही डॉक्टर नौका इथं वगैरे नोकर जातील ना? डॉक्टर जरी नौके असले तरी ते तरुण आणि तडफदार आहेत. आज आम्ही त्यांची पूर्णपणे आधी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही ठरवलेलं होतं. आणि दादांनी तर सांगितलेलंच आहे, परंतु त्यांच्या काय स्वभाव, आज भाऊसाहेब आगावणे असतील, त्यांच्या असतील, त्यांच्या नुसत्या वागण्यावर लक्षात येतं माणसाचं. शेतावरनं भाताची परीक्षेमध्ये तर थोडं त्यांची चुनकीवरून आम्ही ओळखलं की ते आमच्यासाठी काम करू शकतात. आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण गावाने ठरवलं आणि तिकडं जायचं ठरवलं. तिथं क्षेत्र विकास आघाडीतून डॉक्टर आहेत वगैरे, पण पलीकडे भाजप आहे, मोठी ताकद आहे.
आहेत ज्याच्या त्याच्या परीनं जे ते करणारच आहे. परंतु आम्हाला खात्री आहे आमच्या गावापुरतं जर मर्यादा बघितलं तर 100% आम्ही त्यांच्यापेक्षा लीड जाणार. आता इथं पण बाकीच्या गावात काय होईल दुसऱ्या काय असतं बाकीच्या गावातले बऱ्यापैकी मग आता खर्डीमध्ये थोडं हे होईल, पण भोवाळी असेल, उंबरगाव असेल, शेटपळ असेल, या ठिकाणी चांगल्यापैकी होणार. म्हणजे आता हे 3 उमेदवार उभा राहिलेत. हम्म. 3 उभा राहिल्यामुळे मग डॉक्टरला ह्याचा फायदा होईल काय? होणार की नक्की त्या होणार. मताची उभारणी झाली इकडे फायदा होणार. फायदा होणार. म्हणजे त्याचे तुमचं- कसं आहे 3 तिरकाट्यांमध्ये हिरकाट तसं होणार आहे. 3 तिरकाट तिन्हीकडे मतं फांगली जाणार. बरोबर आमची जी फिक्स मतं आहेत म्हणजे भारत नानाची जेवढी फिक्स मतं आहेत ती फिक्स मध्ये कुठेही गेलेली नाही तर जाणार पण नाही. ती तेवढी मतं जरी पडली तर ते डॉक्टर साहेब निवडून असं येतात. काय म्हणते त्या नानांची म्हणणार लोक देखील काय बीजेपी मध्ये गेली नाही काही सुद्धा झालेलं नाही काय गेलेलं नाही कोणी काय नाही कसं असतंय मोकळ्या वावड्या उठवणाऱ्याला काही इलाज नाही. डॉक्टर किती फरकाने येतील? आता तसं काय आहे आधी पोलिंग महत्वाचं आहे. अजून पोलिंग चांगलं बाबा ज्याने त्याने ओढून ताणून करणं गरजेचं आहे. त्यावेळी 60-70% जर सगळं पोलिंग झालं तर बऱ्यापैकी मतांनी येतील. तसं आता फिक्स कसं आहे आकडा सांगता येणार. फिक्स आकडा सांगते येणार असं. बाबा नमस्कार. नमस्कार. आणि नानाला म्हणणार वर्ग आहे का अजून? आम्ही फक्त नानाला मानतो हा. आणि रिक्षाला मतदान करायचं आहे आणि लोजर रिक्षा पळेल का चांगली? एकदम सुसाट निघणार. रिक्षा माग लोरला जाईल का निभा? जाते कसं काय? काय सुद्धा अडचण नाही. आता बघितलंय पंढरपुरात कशी काय रिक्षा निघाली. कशी निघाली? अहो थांबली सुद्धा नाही नीट गोल सुटली. आता ते पंढरपुरातलं रस्ते खूप सुसाट निघले असं. आता हा? इथं पळेल का? इथं पळेल काय म्हणलं? अहो पळणार म्हणजे पळणारच आहे ना काय ते थांबली नाही अजिबात पहिल्यापासून लोड लेट घेतलेला लेडच बर. घेतलं. काय अडचण नाही आता बघा. तिथं काय 10-11 हजार लीड घेतलं मग आता हिथलं कसं होईल? नाही आम्ही फक्त बघा इथनं गावात तर लेड येत बर. आमच्या आम्हाला खात्री आहे. बरं. आता पुढे तर ताकदीवान आहे हा. ते वर पक्ष वगैरे. असू द्या की ती काय बाकीचं काय आपल्याला जास्त कळत नाही पण ती काय आम्ही कसं आहे विरोधक पाहिजे ह्यासाठी आम्ही झटणार आहे. झटणार आहे. हा. आता ती सत्तेत आहे ती. सगळं काही सत्तेचं काय पण विरोधक नको का गावाला म्हणा देशाला म्हणा. आता किती विरोधक ठेवच नाही पक्ष काय करायचं? नाही विरोधक पाहिजे म्हणूनच आम्ही खंबीरमध्ये उभा आहे. काय झालं तर उभाच. उभाच काय बी होऊ द्या. डॉक्टर नौका आहेत आपलं. काय नाही बाकी जास्त काय मला त्यातला अनुभव नाही हा. पण एवढंच मला माहित आहे फक्त विरोधक पाहिजे. आता विरोधक पाहिजे म्हणजे ती पुढे ताकद आहे मोठी बीजेपी. ती ताकद आहे पण इथे खेडेगावात कशाची ताकद आहे त्यांनी आपलं ती काहीतरी करून तिने सगळी सत्ता काबीज केली. पण इथं चालत नाही ती. म्हणजे आमच्या तर गावातलं सांगतो तुम्हाला साधारणतः 75% मतदान हे रिक्षा आणि रोड लोल्याला होणार. होणार म्हणजे होणार कारण ग्रामपंचायत आमची सगळं आमचंच आहे इथं गावात. हा त्यामुळे काय अडचण नाही. एकीकडे बघितलं तर उमेदवार ते बीजेपीचा उमेदवार नाही, असू द्या की दुसरीकडे शिवसेना बघितलं तर ते जरा म्हणजे अहो जसं इथं राजकारण भारत नाना आहे तेव्हापासून 70% गाव हे भारत नानाला होत आहे पहिल्यापासूनच रेकॉर्डच आहेत म्हणजे मतदानात झालेलं तवशीच आमच्या गावातलं सांगतो 70% त्या पार्टीला भारत नाना या पार्टीला मतदान होणार. बरं. आणि आता तर ती उमेदवार बी चांगले तर दुसरं उमेदवार काय ओळखीचे बी नाही ते द्या सोडून ते पण त्याच्यामुळे पुन्हा आमचे नेते आहेत संजय यादव गांधी त्यांच्या मागे पुरं गावच आहे त्यात काय शंकाच नाही. त्यांना ते सोडून कुठे जात नाही ते पैसे द्या सोनं द्या नाहीतर काय द्यायचं ते द्या कोणाला म्हणजे मतदाराला पण ते घेतील पण मत आमच्या संजय यादव शिव त्यांच्या पार्टीशिवाय कोणाला सोडून टाकत नाही. ते म्हणते ते केंद्रात सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये. काय करायचं सध्या आपल्याला काय करायचं आहे किती मुलगी माग सत्तेत आहे आलं पाहिजे म्हणजे तिकडे मतदान टाकून काय करायचं म्हणते ती. काय नाही आपला उमेदवार बाजारला येऊ देणार नाही आता पंढरपुरात आलेच की मग काय सत्ता त्यांची असताना बी आलेच की दादाजी आपली डॉक्टरीन आलीच की निवडून हो. मग काय त्यांना काय हे केलंय का काढलंय का त्यातनं नगरपालिकेवरनं असं होतं नसतं येणार तसं आता हळूहळू जाईल जेव्हा बॅलेट पेपर चालू होईल मतदान पत्रिकेला तेव्हा कळेल त्यांना भाजपला. म्हणजे म्हशीचा घोळा आहे म्हणताय. मग सगळे आता देशात चालू आहे घोळ सगळ्यांना. बरं. होय मग आता इथं काय घोळ बिळ होईल काय इथं? आता काय आता त्यांनी कशा मिशनी केली ते आपल्याला काय माहिती. मग घोळ झाला तर काय करायचं मग? काय घोळ काय तिथवर पोचू शकत नाही आपण घोळ काढायला मोठ्याला घोळ निघायला आपल्याला काय घोळ निघायचा. आता ही तर म्हणते ती विरोध आपण करायचं नाही विरोध तर आहेच हो त्याच्याबद्दल नाही पण आमच्या गावातनं तुम्हाला सांगतो 70% मतदान ही भगीरथ दादाच्या पार्टीला होणार म्हणजे होणार. कांबळे डॉक्टर नौका आहेत. नौकायचं म्हणजे डॉक्टरांचं म्हणलं त्यांना काय सांगावं लागतंय मग राजकारणात नौका आहेत ना पण असं. का लक्षात येतं त्यांच्या लगे हो त्यांच्या लक्षात येतं काय करावं लागतंय कुठल्या गावाला कसं सांभाळावं लागतंय कुठला निधी कसा कुठल्या स्कीमावर राहावं लागते त्यांना लय लक्षात येतं. आणि काय बिगर हुशार असल्यावर माणूस ती लक्षात येत नाही लवकर ना
मग ते आता हाय भारत नाना पार्टीने, त्यामुळं टेन्शनच नाही. म्हणजे आमच्या गावात नंतर 100% 70% मतदान आहे बघा. ते सुशिक्षित असल्यामुळं चांगला सुशिक्षित विकास आहे होईल. हा. बरं. म्हणजे त्या कामाची जाण लगेच येणार त्यांच्या. 1 वर्ष 6 महिने त्यांचं गेलं ना तिथं, म्हणजे त्या ह्याच्यात गेल्यावर लगेच त्यांच्या लक्षात येणार कुठं काय करावं लागतंय, कुठं काय करावं लागतंय, ह्या मतदाराला, ह्या मतदारसंघात, ह्या गावाला कुठलं निधी पाहिजे, काय द्यावं लागतंय. आणि ती आपल्यासारखा माणूस निवडून आल्यानंतर गेल्यानंतर काम करण्यासारखा माणूस आहे. बरं. लई ओळख आता पंढरपूर आणि मंगळवेढ म्हणजे रिक्षा सुसाट धावली. धावली की. तसं आता धावलंय टाकळी. अहो काय सांगताय, धावणार 100% धावणार. लिहून घ्या. ताकद विरोधामध्ये जाम लावली. किती बी असू द्या, ताकद म्हणजे काय पैसा, त्यांच्याकडे ताकद कशाची आहे, पैशाचीच आहे. आमचं मतदार पैसे घेऊन सुद्धा आता जवळजवळ किती इलेक्शन मध्ये तुम्ही बघितलं आमदारकीच्या, किती पैसा वाटला त्याने, पण तावशी गाव ही नेहमी भारत नाना लिहित गेले. पैसे घेऊन इकडे पैसे घेऊन हा. किती किती पोटरे गावातलं पैसे वाटत होतं, म्हणजे हे आवताडे पार्टीचं आमदारकीला, पण नाही. गावात 60% 65% मतदान भारत नाना. आता कसं होईल? हे 100%. आता तर 70 लोक. हा काय टेन्शन घेऊ ना. काय म्हणताय? कुठली बी पार्टी असू दे, हा. भारत नानाच्या पार्टीला मतदान 70% कायमच आहे. बरं. आम्ही मला मतदान आल्यापासून आणि पहिला आमचं मला नव्हतं त्या पार्टीला. पुन्हा वसंत काळे आले, शिवसेनेत गेले, कारखाना तयार केला, सगळी हे काळे माग 6,000 पडलं म्हणले, पडलं म्हणते त्याला. पुन्हा भारत नाना उभं राहिलं, भारत नाना पडलं, दुसऱ्या वेळेला उभं राहिलं, हार गेला निवडून आले. सगळं मातंबर पुढारी भारत नाना पाडलं. बरं. विजयदार पडला, सुधाकर मालक पडला, हे दोघं उभं राहिले अवताडे परिसरात, हे दोघं पडले. भारत नानाची कारकीर्द तसे, डोकं बी तसं चाललं. भारत नाना म्हणत नव्हता तर कुणालाच आमदार होऊ देत नव्हता, अजिबात ना. डोकं तसे. मग आता नानाजी लोक आता डॉक्टरच्या मागे जातील काय कांबळे? नानाची पार्टी कुठली आहे, दगड असतो. आम्ही छान बघितलं सांगेल त्यालाच म्हणतात. मग काय सांगितलं बघत तू? ही 2 उमेदवार आहेत, ते रोलर रिक्षा, बरं. त्यांना टाका आणि टाका, मग टाकणार का तिकडे? टाकणार. पहिल्यापासून त्यांच्याच महाग आहेत. आता पुढे भाजप पक्ष आहे, शिवसेना आहे. कोण का असे ना, आमच्या पुढे कोण चालत हा. नाही. आम्हाला भारत ना, भारतानात आम्हाला भाजप चालत. आता प्रणितीला आणले ना नेऊन, ते काय त्यांना आमदार होता, ते राजीनामा दिला आणि तिथं उभा राहिला. मार्शलच आमदार प्रणिती त्याला ऐकते नाही. आम्ही सगळं म्हणतील माणूस बघून म्हणतात. माणूस बघून टाकायचं. मग हे डॉक्टरचा वडील आहे का माझा दोस्त, 3 दिवस माझ्याकडे कुमार काय झालं, काय टेन्शन घेऊन आपण. आमच्यात 70-75% मत त्याला कांबळेला होणार. तगड उमेदवार आहे, ती शिवसेना आहे. काय उपयोग नाही तसं. कसं काय? काय ते असं जेवण फुकट ओळख निश्चित ठेवायची असं जे उभं आहे ते. त्याच्याऐवजी आम्ही पहिल्यापासून भारत नाना मग समान काय ना. ती म्हणते आमची सत्ता आहे वगैरे, तिकडे कसं काय काय तिकडं? सत्ता असली तर काय करताय आपण, बाहेर आमच्या बाजूला काहीच नाही. पोटरेच खाऊन ज्यांचंच पोटरे खाऊन बसतात पाक. मग त्यावर गोरगरिबाला इकडे काहीच नाही. नुसतं जी तुम्ही म्हणते ते आमच्या बाजूला काय नाही. नाना असतं तर हे टाप झाला असतं का? ताब हे घास नव्हता यांचा, घास नव्हता यांचा त्यांच्या पुढे जायला. नाना असतं तर काय झालं असतं? उलट प्रगती झाली असते. आमच्या मंदिराला त्यांनी किती खर्च केला. मग मंदिर इथं पडलं होतं, पडाक पडल्याने उलट मंदिर चांगलं केलं नानानं. गावात रस्ते केलं, जायलाच नव्हतं रानमळ्याच्या वाटाने, इकडं विठराच्या वाटाने खाली निघाला मला. ही कृपा कोणाची, नानाचीच आहे की डांबरीची. बाकी कोणी केलं नाही का? कोणी केलं नाही, नुसते आश्वासन राहायचे बघा. मग आता इकडे कसं काय डॉक्टर नवीन आहेत? आणि नवीन जर असले तर पण नानाच्या पार्टीत नाही तर नाही, त्यांना म्हणून निवडून दिलंच पाहिजे ना. मग नाना पार्टीतनं निवडून दिलं पाहिजे. दिलं पाहिजे निवडून. आता सुशिक्षित आहे म्हणते ती बरोबर आहे, पण पुढे पण आता कसं आहे, भाजप सत्ता असल्यामुळे भाजपचा उमेदवार आहे.
इकडं शिंदेचा उमेदवार आहे. अहो काय तर ती भांडण करून काहीतरी आणणारच की गोरगरिबासाठी. काय ती काय अशी गप्प बसणार आहे ती. हम्म, हम्म. ती आज ठामपणाने उभं राहिली ती नानाच्या पार्टीत म्हणल्यावरती काय गप्प बसणार आहे ती का? काहीतरी भांडण करून आणणारच की. मग आता मग रिक्षा आणि लोलर कसा पळेल काय? जास्त पळणार लोलर आणि रिक्षा. आता नगरपालिकेला परिवर्तन झालं म्हणते तसं होतंय काय? मग आता तसंच झालं. हा? नगरपालिकेला झालं तसंच इथं पण वर आहे. इथं रिक्षात माणसं बसली, आता इथली बसली काय? बसती ती मग रिक्षेशिवाय पर्याय नाही. स्टँडला जायला काय पाहिजे? रिक्षाच लोक तर पाहिजे. म्हणजे हातात कमळ घेऊन चालली ती लोक. का उपयोग नाही चिखलात गुंतून पडायचं कमळ. त्याच्याचं काय करायचं? हलवून हलवून काय उपसून काढावं काय कमळ? बरं. मग आता मग ह्या चिखलात रिक्षा पुढे जाईल काय? चिखलात उलट जनता ढकलून तरी काढेल की कमळाला काय उपडून फेकायचं आहे उखंडात. हा बर. त्याचा काय उपयोग आहे? हा मग मग आता मग कमळाला कसं मग काय काय करतील चिखलात? आमच्याच बघा कमळाला आमचं पहिल्यापासून गाव कमळाला नाही बघा. बरं. हा उगं काय जर पोटऱ्याने सांगितलं तर जास्त मत आमचं भारत नानाच्या पार्टीला आहे बघा. मग आता हे टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये काय कुठल्या कुठल्या गावामध्ये आपल्या नानाला म्हणणारा वर्ग आहे किंवा मतदान केलं? सगळंच मानणार आहे. त्यांच्या स्वतः खरेदीत मानणार आहे. हम्म. टाकळीत मानणार आहे. हम्म. पुन्हा इकडं आपलं शेतपळा तनाळी काय निम्मे होईल तनाळीच काय द्या सोडून म्हणा पण आमचं गाव तर ओके आहे बघा. बरं. भरपूर गाव चांगली आहेत. मग जरी नवीन उमेदवार असला तरी त्याच्या तरी पण त्याच्या मागं भारत नानामुळे नानामुळे नानामुळं बरं. उमेदवाराला कोण बघायला लागलं भारत नानाला बघून मत टाकायचं आहे. बरं. खराब वागवता ती. मग नाना असं तर हे असं सगळं भलं असतं हो. मग काय यांची भोकून पळून गेली असती. कुत्री काय रस्त्यावर भुकणार आणि पळून जाणार असंच कथा होती यांची. तर काय मग मग डॉक्टरला च्या पाठीमागे सगळं बनवणार. सगळे उभं राहणार. काय मत आहे तुमचं? आता ही तर म्हणते ती भारत नानाला हा? भारत नानाला भारत रिक्षा रिक्षाला काय रिक्षाला काय? नाना पहिल्यापासून नाना आहे मस्त आहे मी. बरं. हा नाना काम केलं नाही नाना. कोणी काम केली नाही ती? नाना नाना काम केली नाही ती काय? केली ती कुठे केली ती? काय केली? गावात केली रानात केली रान केली रोड केलं लाईटीचे हे आता डॉक्टर तर नौका आहे, ती कसं काम करेल? त्यांना कसा अनुभव करते ती. करते ती? आता पुढे बीजेपी मोठी ताकद आहे की तिथं. काय नाना बस चालत ना काय तिथलं ते टाकळी म्हटलं तर जिल्हा परिषद मोठ्या नेत्याचं गाव आहे. किती असू द्या. आता गावात म्हणल्यावर शांत व्हायला नाही काय नाही, ताकद आमच्या लावली? गावात लेट जाते आमच्या गावात जातंय. मग आता बाकी खर्डीतनं जाते. जातंय. होय. तुमचं काय मत आहे? बालकेच बालके बालकेच वन वेज आहे बालके. आता बाकी तर म्हणते सत्याच्या पक्षाकडे गेलं पाहिजे. कोणी- इकडं मतदान टाकून काय कोणी काय म्हणतात बालकेच. बालके सगळं गाव आपण सगळं बालके. पुढे जातं गाव. होय. पण आता एक 10% होईल तेवढं. सत्ता नाही म्हणते तिकडे सत्ता आहे, उरलं सत्ता गेलं. काय तिकडे शिंदे शिवसेना तिकडे सत्ता आहे, सत्ता भाजप सत्ता आहे. सत्ता बित्ता काय बघत नाही तिथं फक्त बालके बघते. मग आता विकास कसा होणार म्हणजे? विकास होणार की हम्म? होणार की विकास आता इकडे नवीन उमेदवार आहे, मग तुमच्याकडे डॉक्टर कांबळे. होणार की त्याला काय. होय. तुमचं काय मत आहे? आता इकडं बीजेपी मोठ्या प्रमाणात आहे इकडं आणि इकडं मोठ्या नेत्याचं गाव पण आहे. त्याच्यामुळे आता इकडे बघितलं तर शिंदे शिवसेना आहे, इकडे बीजेपी आहे. बीजेपी शिंदे सेना ही आतापर्यंत हेच होती सत्तेत. गेल्या वेळेस पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या बीजेपीला चालतं, कमळाच्या चिन्हावर होतं. आता जे सध्या जे सदस्य म्हणून निवडून आले, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, त्या उमेदवारांना जास्त मताधिक्यानं ह्या गणातनं निवडून दिलं. त्यांनी पाठ फिरून पाठीमागं बघित नाही. आणि ह्यांची अवस्था अशी आहे, ह्यांच्याकडे शिफारशीला जर गेलं, ह्यांचं लेटर पॅड ह्यांच्यापाशी सहीला हे येतं, लेटर पॅड दुसरे कराय, ह्यांची अशी अवस्था ह्या पार्टीची. आतापर्यंत बीजेपी म्हणजे कसं आहे, बीजेपी काही शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठीचा पक्ष नव्हा. हे पक्ष फक्त शेटजी बटजी आणि लाटजीसाठी पक्ष आहे. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टकरी कामगारांचं यांना देणं घेणं कोणत्याही गोष्टीचं नाही. ह्यांच्या स्वार्थासाठी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हा ह्यांचा चाललेला प्रयोग आहे. ह्यांना सत्ता पाहिजे, विकास नको ह्यांना फक्त सत्ता पाहिजे, विकासाचं हे बोलत नाहीत. आतापर्यंत तुम्ही मला सांगा कोणत्या भाषणात ती सत्य विकासाबद्दल बोललेत? आता दवाखाना आहे, दवाखान्याची अवस्था बघा. शाळा आहेत, शाळेची अवस्था बघा. जिल्हा परिषद सदस्याचे काम आहे, शाळा जिल्हा परिषदची शाळा असेल, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, ह्यांच्यावर लक्ष ठेवून आतापर्यंत जे निवडून आलं ती इकडे एकदाही तवशील आलं नाही. आता आमच्या गावात जर विचारलं नाव कोणता सदस्य पंचायत समितीला होता आणि कोणता जिल्हा परिषदला होता, एखाद्या माणसाने नाव सांगितलं तुम्हाला तर तुम्ही काही म्हणताल ते आम्ही करायला तयार आहे. ह्या सदस्यांनी आतापर्यंत पंचायत समितीत अनेक विविध स्कीम आहेत, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, महिलांसाठी, सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी स्कीम आहेत. आतापर्यंत ह्यांनी कधी कोणाची जनजागृती केली, कोणाला एखादी स्कीम साधं ह्या जिल्हा परिषद सदस्यानं पंचायत समिती सदस्यानं
यांची साधं खुरपं आणलं नाही ह्यांनी तावशीला, कुठल्याच गटात नाही, खुरपं नाही, काय कुदळ आणली नाही शेतकऱ्यासाठी. यांनी एक रुपयाचं अनुदान कुठल्याच गावाला दिलं नाही. हे फक्त ह्यांच्या स्वार्थासाठी आहे. ह्यांना फक्त एकदा खुर्चीवर आले तर ह्यांना सर्वसामान्य जनतेचं कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही. ह्यांना फक्त खुर्ची पाहिजे, ह्यांना विकास नकोय. कशाचा विकास आहे? बरं, आता भाजप असेल, आता शिंदे सेना असेल, हे काही ह्यांच्या घरचे पैसे देत नाहीत. हे आमच्या शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य लोकांचं पैसे येतं. तुम्ही आज जीएसटी 28% गेला, 18% जीएसटी गेलाय. जेवायला गेलं तर 200 रुपयाचं घेतलं तर तुम्ही 28 रुपये कट करून घेताय आमच्याच पैशावर. आम्हालाच पैसे आम्हाला देताय तुम्ही. PM किसान असेल, लाडकी बहीण असेल, ते तुम्ही फक्त नादी लावायचं. आमच्याकडनं ज्यावेळी 10,000 घेचाल तुम्ही, त्यावेळेस आम्हाला 1,000 रुपये माघार देताय. 9,000 तुम्ही आमचंच हाणताय. तुम्ही तुमच्या पदरचं काय देत नाही. मग शेतकऱ्यांनी तुमच्या मागे यायचं कसं? अहो, तुमचं सरकार हे शेतकऱ्यासाठी नाहीच मुळात. हे फक्त उद्योगपती, व्यावसायिक यांच्यासाठी चालणारं सरकार आहे. आज शेतकऱ्यांना खत 250चं युरियाचं खत आज 400 रुपयाला झाले. 10-20 700चं 1900 रुपयाला झाले. हा, तुम्ही चाललंय कुठे? ही महाराष्ट्र कुठे चाललाय? देश कुठे चाललाय? मग अजून बी बदल आता पाहिजे का नाही? बदल आता आतापर्यंत गॅस सिलेंडर असेल, 500चं गॅस सिलेंडर आज 950 रुपयाला गॅस सिलेंडर आहे. मग तुम्हाला कसं निवडून द्यायचं? आज हे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदचा उमेदवार असेल, जिल्हा परिषदचा उमेदवार हा सर्वसामान्य घरातला सुशिक्षित हे आपला उमेदवार आहे. आता आरोग्य विभागाची माहिती असणारा डॉक्टर आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह आहे. त्याने प्रत्येक गोष्टीशी नाळ जोडलेला माणूस आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला सोबत घेऊन जाणारा व्यक्ती आहे तो. आज सुशिक्षित डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या प्रत्येक गोष्टीत, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ग्रामपंचायत असेल, प्रत्येक विभागातलं ज्ञान असणारा व्यक्ती आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मागे प्रत्येकानं राहिलं पाहिजे. पक्ष पार्टी न बघता, भाजपवाल्यांनी सुद्धा अशा सुशिक्षित पक्ष न बघता सुशिक्षित माणसाला मतदान केलं पाहिजे. आपलं मत वाया नाही गेलं पाहिजे. का तर आपल्याला विकास पाहिजे. आपला सत्तेवर कोण बसतोय काय त्याचं घेणं देणं नाही. सत्ता येते जाते, सत्ता काही काय कायमस्वरूपी कोणाची लागून नसते. फक्त त्या सत्तेचा वापर करता आला पाहिजे आणि सत्तेचा भोग जनतेच्या विकासासाठी केला पाहिजे. आपलं घर मोठं करण्यासाठी सत्तेत नकोय माणूस तो. आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना फक्त स्वतःच बघितलं. आतापर्यंत तुम्ही आमच्या खर्डेगाणात बघा, आज 6 गाव आहेत खर्डेगाणात. खर्डेगाणात एकही कुठं 5 रुपयाचा निधी ह्याने वापरलाय म्हणून सांगा. आणि ह्यांना फक्त ह्या सदस्यांना एकच अधिकार आहे, फक्त सही करायचा. लेटर पॅड सुद्धा ह्या सदस्यांकडे सध्या नाही. जिल्हा परिषद असो ना पंचायत समिती असो, तुम्ही जर एखाद्या कामाची शिफारस जर मागितली, आम्हाला असं अध्यक्ष सही पाहिजे तुम्हाला लेटर पॅडवर, ह्यांच्यापाशी लेटर पॅड दुसऱ्याकडे आहे म्हणून सांगते. आणि लेटर पॅडवर मग त्यांच्याकडे आणायचं, सहीला ह्यांना 8 दिवस हुडकायचं. तसं उमेदवार नको आहेत आपल्याला. आज भाऊसाहेब आगवणे असतील, आज तुम्ही खर्डीत गेला तर प्रत्येक व्यक्तीशी नाळ जोडलेला माणूस आहे. सर्वसामान्य घरातला आहे. परिस्थिती गरीब आहे, परंतु मिसळलेला लोकांच्या कामाला तुम्ही हाकेला ओ देणारा माणूस आहे. 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहे. अडीअडचणीच्या काळात प्रत्येक ठिकाणी उभा राहणारा माणूस आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही उभा राहाल, ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल, त्यावेळेस त्या हक्कानं माणूस, आपण त्याला बोलवलं तर तो येण्यासारखा माणूस आहे. का तर ते सत्ता कधी भोगलेला माणूस नाही, पण प्रामाणिक, एकनिष्ठ आणि समाजसेवा करण्याची आवड असणारा व्यक्ती म्हणून भाऊसाहेब आगवणे यांचं प्रत्येकानं, ह्या माणसाला रिक्षाच्या चिन्हासमोर बटन दाबून याने प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. पक्ष पार्टी न बघता, भाजप असो नाही तर कुठले राष्ट्रवादी असो नाही तर कोणता सेना असो, माणूस बघा, माणूस व्यक्ती बघून मतदान करा. तुम्ही पक्ष बघून मतदान अजिबात करू नका. आणि आज काय भाजप सत्तेत आहे म्हणून काय सत्तेतला पैसा काय भाजप घरचा आणून देत नाही, आपलाच पैसा आपल्याला देतोय. यांनी सत्तेचा गैरवापर करून प्रत्येकाला अडचणीत आणणं, प्रत्येकाला गुंतवणं, तुम्हाला हीच करीन तीच करीन, ह्यांची ही भाजपची भूमिका आहे. आता जर तुम्ही भाजपला निवडून दिलं तर पुन्हा लोकशाही जिवंत राहणार नाही. फक्त आपल्या प्रत्येक ठिकाणी, दिल्ली ते गल्लीपर्यंत फक्त हुकुमशाही होईल. आता सध्या समान नागरिक कायदा असेल, कुठला बी कायदा असेल, हे ह्यांच्या मनाचा निर्णय आहे. एवढं मराठा समाजानं आंदोलन केले, त्यावेळेस ही कुठे होती हो? एवढी माणसं मेली, त्यावेळेस ती कुठे होती? ह्यांनी कोणत्या समाजावर, आता ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, एससी समाज असेल, प्रत्येक समाजावर ह्यांनी अन्यायच केलाय. आणि जातीत भांडणं लावायचं काम ह्या भाजप सरकारने केले. आतापर्यंत ह्याला विकासाच्या मुद्द्यावर कधी बोलत नाही. ते फक्त हे कसं वाईट आहे, आम्ही कसं चांगलं आहे हे सांगते. ती वाईट आहे ती तुम्ही सांगू नका, तुम्ही किती चांगला ही तुम्ही सांगा. पहिल्यांदा जनतेला सांगा तुम्ही, आम्ही चांगला, आम्ही ही काम करू शकतो. दुसऱ्यावर टीका करून मत मागणं हा तुमचा धर्म झालाय.
तुमचं स्वतःचं काम सांगा ना, स्वतःचं काय अस्तित्व आहे तुमचं, तुम्ही जनतेसाठी काय केलं. आज जिल्हा परिषद पंचायत समिती गट आहे, ह्या जिल्हा परिषद गटाच्या पंचायत समिती सत्ता तुमचीच होती ना भाजपची. तुम्ही सांगा तवशीत जिल्हा परिषद पंचायत समितीने किती रुपये निधी दिलाय. 1 रुपयाचा तवशीत तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निधी दिला असेल तर जाहीर चौकात येऊन त्यांनी सांगावं की आम्ही तवशीसाठी 10 रुपये निधी दिलाय आणि ही काम आम्ही तवशीसाठी केले. आणि ह्याच गावाचं नाही, टाकळीपासून जी खर्डी असेल गण, खर्डीत 6 गावं ती 3 गावं, ह्या तिन्ही बी गावात त्यांनी सांगावं. फक्त कुठेतरी 1-2-3 लाखात त्यांच्याच गावात संडास बाथरूम बांधलंय तिने आणि स्टँड बांधलंय. ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांनी काही केलं नाही, इतर गावाला कोणतेही काय दिलं नाही. का तर ह्या सदस्यांना बी सदस्य निवडून आलं तरी ह्यांना कोणताही अधिकार नाही. ह्यांचं कारभार करणारी वेगळीच माणसं आहे ती. ह्यांच्याकडे लेटर पॅड नाही. मी स्वतः उपसरपंच आहे तवशीचा, सध्या मी उपसरपंच आहे. मी स्वतः फोन केलेला आहे, लेटर पॅड आम्हाला शिफारस पाहिजे जिल्हा परिषदचा, आमचं असं काम आहे, आम्हाला एवढं शाळेसाठी आम्हाला करायचं आहे, 5 लाख रुपये शिफारस तुम्ही मिळावी तुमच्या फंडातून द्या. तर मी 8 दिवस हेल्पाट आणले. त्यांनी लेटर पॅड एकीकडे आहे म्हणून सांगितलं आणि सहीला माझ्याकडे आहे म्हणून सांगितलं. लेटर पॅड गावायला आम्हाला 8 दिवस गेलं, सही गावस्तोवर आचारसंहिता लागली. ही अशी अवस्था आहे. मग आज ही सरपंच उपसरपंचाची ही अवस्था असेल तर तुमच्या सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असणार, तुम्हाला ही कधी गावणार. आज पंचायत समितीत नांगर असेल, फन असेल, रोटर असेल, ट्रॅक्टर असेल, शिलाई मशीन महिलांसाठी असेल, विविध स्कीम आहेत. जवाहर विहीर असेल, आता कुसुम सोलर योजना असेल, हातपंपाचं आपलं सौर ऊर्जेचं लाईट असेल, हे तुम्ही किती शेतकऱ्याशीला सांगितलं. आता तुम्ही सत्तेत आहे, 7 वर्ष झालं, तुम्ही आता 2 वर्ष प्रशासक आहे, तुम्ही कितीच लोकांना फायदा करून दिला त्या गोष्टीचा. का तुमचं पद मिळालं, तुमचा स्वार्थ भागला म्हणजे लोकांची काय तुम्हाला गरज नाही पुन्हा. आणि आज तुम्ही त्यांची गयावया करता, लोकांचं तुम्ही मत मागता काय आणि तुम्ही आमच्यासाठी तुम्ही करणार. एवढे दिवस तुम्ही काय झोपला होता का. तुमच्याकडे सत्ता आहे, आमदार मंत्री संत्री सगळे तुमच्याकडे आहेत, सत्ता तुमच्या राज्यात आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे. मग तुम्ही असं का केलं. आज भारत नानानं खंडोबा सारख्या मंदिरासाठी 2 कोटी रुपये निधी तीर्थक्षेत्र विकास ब दर्जातनं दिला. ब दर्जातून 2 कोटी निधी बघून हे दिसते ते विकास हा भारत नानाच्या काळातला झालेला आहे. आज परिवर्तन नगरपालिकेला झालं. आज पैशाच्या विरोध लोकशाही आहे, ह्यांच्याकडे पैसा भरपूर आहे पण जनता ह्यांच्या सोबत नाही. आता तुम्ही नगरपालिकेला मंगळवेढा पंढरपूर नगरपालिकेला तुम्ही बघितलं, ही सत्ता कोणाची आहे. सत्ता उलटून टाकलीच ना. सर्वसामान्य जनता आज हुशार आहे. तुम्ही लबाड थोबाड तासभर बोलचाल, मतदान होस्तोवर बोलचाल, पण लोक आज सुज्ञ आहे, ती प्रत्येक सुजाण नागरिक आहे, प्रत्येक घरात सुशिक्षित माणूस आहे. त्यांना कोणता उमेदवार चांगला आहे कोणता वाईट आहे हे सगळं कळते. उमेदवार पक्ष बघून कधी मतदान करणार नाही. जनतेला माझं बी एकच आव्हान आहे, तुम्ही व्यक्ती बघून व्यक्तिशा मतदान करा. व्यक्ती चांगला वाटेल तर मतदान करा. वर पक्ष हे म्हणून ती करू नका. तुम्ही माणूस बघा, आपल्या 24 तास कामाला येणारा बघा. ज्यावेळेस आपण अडचणीत आहे त्यावेळेस माणूस आपल्यासाठी उभा राहायला पाहिजे. आपण काय त्या माणसाला आपण घरचं मागणार नाही, त्याच्या घरचं द्या म्हणणार नाही, वरचं आणून गावाला विकासासाठी दिलं पाहिजे त्यांनी आणि विकास केला पाहिजे, अशी माणसं आपल्याला पाहिजे ती. आता या ठिकाणी तर बीजेपीला म्हणते ते केंद्रात, आता तुम्ही म्हणलं बरोबर आहे, पण लोक म्हणते ती इकडे मतदान टाकून काय करायचं, काय इकडे सत्ता आहे. बर बीजेपीचं आता कोण मोदी असतील, आपलं अमित शहा असेल, फडणवीस असतील, इथं पालकमंत्री असतील जयकुमार गोरे. आता पैसे काय ह्यांच्या घरचं द्यायचे आहेत का ह्यांना. जनतेचाच पैसा आहे ना, जनतेच्या विकासासाठी पैसे देणार आहे तुम्ही का वैयक्तिक माणसाला तुम्ही घर बांधायला पैसे देणार आहे का. आज शासनानं घरकुलसाठी 5 ब्रास वाळू बावनकुळे आपला हे असताना महसूल मंत्री असताना 5 ब्रास वाळू द्यायचं कबूल केलं. अजून प्रत्येक गावाला 1 ब्रास वाळू मिळाला नाही. आज त्या घरकुल वाचून बरीच घरकुल बंद आहेत. त्यामुळे घरकुल कशी बांधणार तुम्ही सत्तेत आहे. मग काय करता तुम्ही. 5 ब्रास मध्ये घरकुल होते का. 1,20,000 रुपये तुम्हाला घरकुल अनुदान आहे. 1,20,000 इटाल तर पुरते का. मजूर तर बघते का त्या काम करायचे. तुम्ही काय पानं पुसल्यासारखं शेतकऱ्यांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं करायला लागलाय. गबाळ तुम्ही नाही ती खाणार आणि शेतकरी असेल गोरगरीब जनता असेल करून खाणाऱ्या लोकांना तुम्ही याचा एवढा त्रास आहे. आता घरकुलला कमीत कमी 2 लाख रुपये त्यांनी अनुदानाचा JR काढला पण अजूनही एका माणसाला मिळाला नाही. 5 ब्रास वाळूचा JR काढला अजूनही मिळाला नाही. आज पंचायत समिती आता पानंद रस्त्यामधून प्रत्येक रस्त्याला आता तवशीत बोर्ड लावला 1-2 किलोमीटरला 47 लाख रुपये. त्यातला एकही रस्ता झाला नाही. आज शेतकऱ्याला ऊस काढायला अडचण आहे. तुम्ही पानंद रस्ता म्हणून मातोश्री पानंद योजनेतनं तुम्ही 1 रस्ता दिला नाही आणि काय खाली वरपर्यंत टक्केवारीशिवाय तुम्ही बोलत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रशासन यांच्या ताब्यात आहे आणि एकही काम सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारा कोणतं काम फुकट होतंय का. अजिबात फुकट होत नाही. प्रत्येकाला ते पैशांना अधिकारी पैसे घेतोय
आणि त्यांना ते पुन्हा वरपर्यंत ह्यांचं हिस्सा आहे त्या पैशात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं जगायचं आहे का मरायचं आहे? काय करेल जनता, काय करेल मग आता? जनता हा बदल घडवणार आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, सर्वसामान्य जनतेला न्याय देणार. आज भाजपकडे पैसा भरपूर आहे, पण जनता नाराज आहे. का तर शेतकऱ्यासाठी जनतेसाठी ह्यांनी काहीच केलं नाही. फक्त ही योजना म्हणजे कसं, लाडके बहीण असेल, PM किसान असेल, ह्यांनी काय ह्यांचं आपल्याकडे घेतलेल्या पैशातूनच ही माघार देणार आहेत. भावाकडे घ्यायचं आणि बहिणीला द्यायचं आहे. म्हणजे दाजेकडे घेऊन बहिणीला द्यायचं आहे, असं पद्धत आहे त्यांची लाडकी बहिणीची. हे काय ह्यांच्या पदरचं नाही काय यात. पण आता जनतेला बदल पाहिजे. जसं मंगळवाडा पंढरपुरात बदल घडवला, नक्कीच या गटात बदल घडवल. आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि मागच्या आतापर्यंत पंचायत समिती सदस्य हितलं भाजपचंच होतं कायम. पण ह्यावेळेस नक्की बदल होईल. विकासाच्या दिशेने हा गट आपला विकास स्वतः करून घ्यायचा आहे, उमेदवार म्हणून नाही. आपल्या विकासासाठी, सर्व मतदारांच्या विकासासाठी. बरोबर आहे त्यांचं. काय केलंय भाजप सरकारने सांगायचं आता चालू जा. म्हणते असं म्हणलं मग, पण सगळे कसं भाजपच काय येते मग? आता ही लोक म्हणतात ना का मशीनचा घोटाळा आहे, कशाचा घोटाळा आहे, काय आता ते आता आपलं सरकार जास्त टायमाला स्थापन होईल तेव्हाच कळणार आपल्याला काय प्रॉब्लेम. मग आता ही खालनच सुरुवात व्हायला लागली ना, हळूहळू बदल घडत वर जाईल. आता चालूचा अर्थसंकल्प झाला, काय आहे त्यात शेतकऱ्याला काय फायदा आहे मला सांगा. त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला फायदा होईल असं एक सुद्धा त्याने ही केलं नाही. कुठलंच काय झालं नाही शेतकऱ्याला फायद्याचं एक अर्थसंकल्पात काय कुठलं जाहीर केलं नाही. सगळं श्रीमंतांचीच जी काय फायदा होईल ती त्यांचाच होईल. सामान्य माणसाला फायदा सामान्य माणसाला 1 रुपयाचाही फायदा नाही. आता शेतकरी आज 4 वर्ष झाली कांद्याला रेट नाहीत. लोक रानात नासून गेलं कांदे. नाही. फास घेतले लोकांनी कांद्याला पैसे झाले नाहीत म्हणून. आणि काय या सरकारनं केलं मला सांगा, काय उपयोग आहे या सरकारचा भाजपचा. त्यामुळे लोक आता ह्यावेळेस बदल 100% पण घडवणार. आता नौका उमेदवार आपल्याकडे डॉक्टर कांबळे आहेत आणि बाकीकडे म्हणलं तर तगडे उमेदवार आहेत. तगड्याचा विषय नाही मग? इथं, तगड्याचा विषय सुशिक्षित उमेदवार आहे. ती लोकांची कामं करू शकेल, डॉक्टर आहे आज ती माणूस. त्यामुळे लोकांची कामं ती करू शकेल. इथली माहिती आहे त्याला सगळी ही आहे. पैशावर काही राजकारण आता चालत नाही. आता ते बरेच टर्म 1-2 टर्म झालं त्यांचाच उमेदवार आहे. होतं या अगोदर त्यांचाच आता त्यांनी सांगितलं तसं अगोदर भाजपच होते किंवा त्यांचा उमेदवार होता. पण आता लोकांना बदल पाहिजे हो. ह्यांच्या मागे लागून काही उपयोग झाला नाही. कुठलं लोकांचं काम झालं नाही, कुठलं काय नाही. ह्यांच्यात 150 पुढारी आहेत. पुढारी 150 पुढारी आहे. मग त्या पुढाऱ्याकडे जायचं, तिथनं त्यानं कुठं न्यायचं तिथं न्यायचं, तिथनं पुन्हा जिल्हा परिषदकडे जायचं, पुन्हा ते उमेदवार हुडकायचा आणि मग काम व्हायचं. असलं आहे ह्यांचं. हे उमेदवारात कसं आपण उद्या डायरेक्ट संध्याकाळी निमेराचा फोन केला तरी उचलण्यासारखा उमेदवार फोन. आगावणे असू द्या, कांबळे असू द्या, सुशिक्षित उमेदवार आहे ते आज 100% जनता त्यांच्या पाठीमागे राहणार. रिक्षा जशी परिवर्तन केलं पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर आता तुम्ही बघितलंच नगरपालिकेला लोक म्हणत होती होणार नाही झालंच की. आता तसाच इथं सुद्धा बदल घडणार आहे, 100% घडणार. लोक म्हणते ती बाबा होत नाही, पण ती झाल्यावर कळेल लोकांना. टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये तावशी हे गाव आहे. त्या तावशी या गावाचा आपण ग्राउंड रिपोर्ट केला, परंतु या ठिकाणी नानाचा गट अजून जिवंत आहे. नानाला मानणारा वर्ग आहे. गेल्या टर्मला BJPचा उमेदवार होता, परंतु लोक तिकडे वळणार नाही, कारण की काय विकास झाला नाही असं म्हटलं जातंय. आणि बदल हवा यासाठी नवीन जे डॉक्टर कांबळे जे आहे ते त्यांना पसंती जास्त प्रमाणात मिळते, कारण की नौका उमेदवार आहे आणि सुशिक्षित उमेदवार असल्यामुळं जरी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार असले तरी या ठिकाणी नानाला मानणारा वर्ग आणि इतर वर्ग त्यांना मिळलेला आहे. कारण की सुशिक्षित वर्ग असल्यामुळं कामं चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. परंतु आजपर्यंत BJPला मतदान करून देखील या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही. जे काय विकास झालेला आहे ते भारत नानाच्या काळामध्ये झालेला आहे, परंतु या भाजप सरकारच्या किंवा या भाजप उमेदवाराच्या काळामध्ये कुठलाही विकास झाला नसल्यामुळं येथील जनता भारत नानांच्या पाठीमागं होती आणि आताही डॉक्टर कांबळे यांच्या पाठीमागं उभा राहणार आहे असं या ठिकाणी समजतंय. आणि जे काय आता उद्या की 2 दिवसामध्ये ह्याचं घडामोडी आपल्याला मतदानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला कळेल की नेमकं टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार कुठला आघाडीवर आहे आणि कुठल्या उमेदवाराला लोकांनी पसंती दिली हे आपल्याला यंदा काळामध्ये समजणार आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.